नमस्कार मंडळी, राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय युनिक रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी तुम्हाला आजपर्यंतही कोणीच सांगितली नसेल। तर चला रेसिपीला आता सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भेंडीचा ठेचा। तर या ठेच्यासोबत तुम्ही पोळी किंवा भाकरी सोबत सुद्धा हा ठेचा तुम्ही खाऊ शकता। तर हा ठेचा नक्की एकदा घरी करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ठेचा बनवण्यासाठी मी साधारणतः 7 ते 8 भेंडी घेतलेल्या आहे, एकदम फ्रेश आणि कोवळ्या, आणि त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। मार्केटमध्ये तुम्हाला छान अशा कोवळे भेंडी मिळतात, त्या घेऊन यायच्या आणि त्या छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। मी त्यासाठी तिखट मिरच्या घेतलेल्या आहे, साधारणतः 7 ते 8, आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे 10 ते 12। तर आता आपल्याला ही भेंडी छान मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे। तर ही भेंडी आता आपल्याला कट करून घ्यायची आहे। अतिशय बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची नाही आहे। मी ज्या प्रकारे कापत आहे अशा प्रकारेच आपल्याला ती कट करून घ्यायची आहे। कारण अतिशय बारीक मी यासाठी नको म्हणते, कारण आपल्याला ही भेंडी भाजून घ्यायची आहे, तर ती करपायला नको। एखाद्या वेळेस जास्त पातळ जर आपण कट केली तर ती करपून जाते। तर त्यामुळे अशा प्रकारे मी कट करून घेत आहे। अशा प्रकारेच तुम्हाला सर्व भेंडी कट करून घ्यायच्या आहेत। तर भेंडी आता आपली छान कट करून झालेली आहे। तर मिरच्या पण आता आपण छान कट करून घेऊयात। अशा मोठ्या साई किंवा तुम्ही अख्ख्या मिरच्या ठेवल्या तरी चालेल। तर मिरच्या आता आपण कापून घेऊयात। तर अशा प्रकारे आता आपल्या मिरच्या आणि भेंडी पण कट करून झालेल्या आहे। तर आता आपण गॅसवरती छान मिरच्या आणि भेंडी छान भाजून घेऊया। कढई गॅसवरती ठेवून देऊयात आणि आता कढईमध्ये साधारणतः अर्धा पडी तेल मी टाकून घेत आहे आणि त्यामध्ये कढई गरम झाल्यानंतर सुरुवातीला मिरच्या टाकून घेते। मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला, जोपर्यंत त्याला चटका लागत नाही, आणि तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे मिरच्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला बघू शकता तुम्ही। तर मिरच्या आपल्या छान भाजून झाल्यानंतर त्यामध्येच आपल्याला भेंडी पण टाकून द्यायची आहे। भाजताना तुम्ही थोडी हाय फ्लेम ठेवली तरी चालेल, कारण भेंडी भाजताना थोडा वेळ लागतो, तर त्यामुळे हाय फ्लेमवरती भाजली तरी चालेल। आणि जोपर्यंत त्याला चटका लागत नाही तोपर्यंत आपल्याला ही भेंडी भाजून घ्यायची आहे। नंतर आपल्याला यामध्ये जो आपण लसूण घेतलेला होता, साधारणतः 8 ते 9 पाकळ्या, तर तो लसूण पण यामध्येच आपल्याला टाकून द्यायचा आहे। तर सुरुवातीला आपण छान भेंडी आणि मिरच्या छान भाजून घेऊया आणि नंतर लसूण आता त्यामध्ये आपण टाकून देऊया। आता हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, चटका लागेल तोपर्यंत। तर आता हे सर्व मिश्रण आपलं भाजून झालेलं आहे आणि त्याचा कलर पण बदललेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण छान एका प्लेटमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊयात आणि हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवू द्यायचं आहे। एका प्लेटमध्ये मी सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता हे मिश्रण आपल्याला छान थंड झाल्यानंतर अशा प्रकारे, ज्याप्रमाणे आपण ठेचा बारीक करतो त्या प्रकारेच मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण टाकून देऊया। तर आता हे सर्व टाकून दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही।
आता त्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घ्यायची आहे। कोथिंबीरचे जे देठ असतात ते पण मी ठेवलेले आहे, कारण यामुळे काय होतं ठेचाला छान चव येते। तर अशा प्रकारे हातानेच मी बारीक करून त्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि थोडं मीठ त्यामध्ये टाकून घेऊया, साधारणतः अर्धा टेबलस्पून। आणि आता हे सर्व मिश्रण छान जाडसर बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त बारीक करायचं नाहीये, कारण जास्त बारीक जर आपण हा ठेचा केला तर तो थोडा चिकट होतो, त्यामुळे मी जाडसरच याला कुटून घेते। तर छान आता आपण जाडसर वाटून घेतलेला आहे आणि आता हा सर्व ठेचा आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। थोडे शेंगदाणे मी घेतलेले आहे, आपल्याला याला तडका द्यायचा आहे, तर शेंगदाणे थोडे जाडसर मी आता हे कुटून घेत आहे। नंतर गॅसवरती कढई ठेवून दिलेली आहे आणि आता कढईमध्ये आपण साधारणतः अर्धा पडी तेल टाकून घेऊया आणि तेल गरम झाल्यानंतर अर्धा पडी तेल टाकलेलं आहे। तेल थोडं एक्स्ट्राच आपल्याला वापरायचं आहे, कारण की ठेचा थोडा चांगला लागतो चवीला। तर अर्धा पडी तेल टाकलेलं आहे मी आणि आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण जिरं टाकून घेऊया आणि जिरं टाकल्यानंतर थोडीशी अगदी मोहरी टाकलेली आहे, जास्त नाही टाकलेली आहे मी। आणि जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये जे जाडसर आपण कूट करून घेतलेलं होतं शेंगदाण्याचं ते टाकून घेऊया आणि ते छान 1 ते 2 मिनिटं मंद आचेवरती छान होऊ देऊया। तर छान मिक्स करून घेऊया आपण। तर छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण जो ठेचा भेंडीचा बारीक केलेला होता तो त्यामध्ये टाकून देऊया आणि आता हे मिश्रण सर्व छान मिक्स करून घेऊया। हाय किंवा लो फ्लेमच्या म्हणजे मीडियम फ्लेमवरती सुद्धा आता आपण हा ठेचा होऊ देऊ शकतो। तर अशा प्रकारे त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, की जेणेकरून आपण जे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्यामध्ये ते छान व्यवस्थितरित्या त्यामध्ये मिक्स होईल। आणि अगदी थोडंसं तिखट टाकलेलं आहे, कारण आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, तर त्यामुळे मी थोडंसं अगदी त्यामध्ये तिखट घातलेलं आहे। परत एकदा छान मिक्स करून घेते। हे सर्व मी मीडियम फ्लेमवरतीच करत आहे, कारण खालून चिकटायला नको, त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच करत आहे मी। नंतर मिक्स झाल्यानंतर थोडंसं मीठ पण आपण त्यामध्ये टाकून घेऊयात, कारण त्यामध्ये आपण थोडं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, थोडी कोथिंबीर पण आधी घातलेली होती, तर त्यामुळे मी थोडं मीठ पण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर छान हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया परत एकदा आणि मीडियम फ्लेमवरती त्याला थोडं 5 मिनिटं होऊ देऊयात गॅसवरती। तर आपला ठेचा आता बनून छान तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। तर हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत आरामात, या ठेच्यासोबत तुम्ही आरामात 1 ते 2 भाकरी आरामात खाऊ शकता। एखाद्या वेळेस भाजी नसेल किंवा भाजी खायचा कंटाळा आला असेल तर हा ठेचा अगदी कमी वेळेत होणारा आहे, तर नक्की ट्राय करून बघा घरी एकदा। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही युनिक रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा। धन्यवाद।